सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कॅनडावरून आलेल्या प्रवाशाला दारूपासून सोनसाखळी व अंगठी चोरणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 200 पथकाने पांगरीगाव शिर्डी हायवे येथून ताब्यात घेतलाय। आज दिनांक 6 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॅनडा येथून आलेल्या प्रवाशाला रिक्षामध्ये बसून रिक्षा चालक जगदीश दादाजी कापडनीस राहणार संगमेश्वर मालेगाव याने लॉज बघण्यासाठी फिरवत होता। त्या दरम्यान फिर्यादी यांना दारू पाजून उपनगर नाका येथे सोनसाखळी अंगठी व इतर साहित्य चोरी केले। उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस अंमलदार अप्पा पानवळ तसेच राम बर्डे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी हा शिर्डीवरून नाशिकच्या दिशेने येते। बातमीची खात्री करून शिर्डी हायवे पांगरी गावात सापळा रचून जगदीश कापडने याला ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून सोन्याचे दागिने असा एकूण 1,20,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक हिरा मनभोये, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार महेश साळुंखे, अप्पा पानवळ, राम बर्डे, उत्तम पवार, रमेश कोळी, विलास चारोस्कर, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, समाधान पवार यांनी यशस्वीरित्या राबवली आहे। जागर जनस्थान करिता संदीप नवसे, नाशिक।